एका संपन्न लहान शहरात सोमनाथ, त्याची पत्नी शांती आणि मुलगा कविराज सोबत राहत होता. सोमनाथचं घर आनंदात होतं. आई, बघ मी पहिला आलो. अरे वा माझ्या बाळा, तू तर आमची मान ताठ केलीस. असाच खूप अभ्यास कर आणि शिकून खूप मोठा ऑफिसर हो. या कुटुंबात ना पैशांची कमतरता होती ना आनंदाची. पण म्हणतात ना, देव पूर्ण भरलेला घडा कोणालाच देत नाही. एक दिवस शांती आणि सोमनाथ दुसऱ्या गावी त्यांच्या एका नातेवाईकांना भेटायला गेले. घरात कविराज एकटा होता. दिवस मावळला आणि रात्र झाली. आतापर्यंत आईबाबांनी यायला हवं होतं. खूप उशीर झाला. कविराजला काळजी वाटू लागली होती. नेहमी या वेळेपर्यंत दोघे घरी येत असत. कविराज दाराच्या बाहेर बसून वाट पाहू लागला. मध्यरात्र झाली. अजूनपर्यंत सोमनाथ आणि शांती परत आले नव्हते. शेवटी कविराज त्यांचे शेजारी शामू काकांच्या घरी आला. त्याने दार वाजवलं. काय झालं बाळा? आई बाबा सकाळपासून गेलेत. सांगून गेले होते की संध्याकाळी येतील. आता तर रात्र झालीये. एखाद्या नातेवाईकांच्या घरी थांबले असतील बाळा. नाही काका, आई बाबा असं कधीच करत नाहीत. ते संध्याकाळी घरी परत येतात. मला काळजी वाटते. ठीक आहे बाळा, आपण दोघेही जाऊन पाहूया. शामू काकांनी बाईक काढली आणि कविराज मागे बसला. कोणत्या गावी गेले होते? नंदगड. ठीक आहे, चल जाऊया. शामू बाईक चालवत होता. ते लोक नंदगडला पोहोचणार तेव्हा रस्त्यात त्यांना खूप गर्दी दिसली. वाटते असं तिथे काहीतरी झालेलं आहे. शामू आणि कविराज त्या ऍक्सिडेंट स्पॉटला गेले. तेव्हा त्यांना कळलं की जवळजवळ रात्री 9 वाजता एका बसचा ऍक्सिडेंट झालाय. हे ऐकून कविराज भांबावून गेला. घाबरू नकोस, हॉस्पिटलमध्ये जाऊन बघून येऊया. शामू काका कविराजला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. काकांनी पेशंटच्या यादीत पाहिलं. सोमनाथ आणि शांती नावाचे कोणी पेशंट नाहीत. कविराजला वाटलं बहुतेक त्याचे आई बाबा सुरक्षित आहेत. काही लोक वाचू शकले नाहीत. तुम्ही मॉर्ग मध्ये पहा. कविराज आणि काका घाबरत घाबरत मॉर्च्युरी मध्ये गेले. नावं काय आहेत? सोमनाथ आणि शांती. इथे साइन कर. आता पोस्टमॉर्टम होऊन सकाळी डेड बॉडी मिळून जाईल. कविराजला काही सुचेना. तो जोर जोरात रडू लागला. शामू कविराजला सांभाळायचा प्रयत्न करत होता. पण कविराजचं तर आयुष्यच उद्ध्वस्त झालं होतं. ही रात्र कविराजच्या आयुष्यातली काळी रात्र बनली. दुसऱ्या दिवशी सकाळी सोमनाथ आणि शांतीचं शव घरी आणलं गेलं. नातेवाईक आणि शेजारच्यांनी अंत्यसंस्कारांची जबाबदारी घेतली. कविराजला काहीच कळत नव्हतं. कालपर्यंत त्यांचं हसत खेळतं कुटुंब आज उद्ध्वस्त झालं होतं. काही दिवस गेले. कविराजने स्वतःला सांभाळलं. आता तो अनाथ झाला होता. त्याला त्याच्या आईबाबांची खूप आठवण येत होती. त्याच्या कोणत्याच नातेवाईकाने त्याची जबाबदारी घेतली नाही. म्हणून त्याला आता त्याची जबाबदारी स्वतःच घ्यावी लागली. कविराजने एका ढाब्यावर काम करायला सुरुवात केली. ढाब्याचा मालक कविराजला जेवणही देत होता आणि कामाचे पैसेही. कविराजचं आयुष्य पुढे जात होतं, पण तो खुश नव्हता. काय फायदा अशा आयुष्याचा? माझ्याकडे कोणीच नाही. कोणी माझ्याशी बोलत नाही. कोणी माझी काळजी घेत नाही. कोणी माझ्यावर प्रेम करत नाही. असं जगण्यापेक्षा मेलेलंच बरं. मरायचा विचार करून कविराज पहाडावर चढून गेला. तो उडी मारणार इतक्यात त्याच्या समोर एक देवी प्रकट झाली. असं करू नकोस कविराज. का नको करू? माझ्या आयुष्यात काय राहिलंय? माझी काळजी घेणाऱ्या आई बाबांना पण माझ्यापासून हिरावून घेतलं. आता तर मला जेवणाचा पण विचार करावा लागतो. कविराज, मी तुला तुझे आई बाबा तर नाही देऊ शकत, पण तुला एक वरदान नक्की देऊ शकते. विचार करून माग. कविराजने विचार केला. मला माझ्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी यासाठी जवळ केलं नाही कारण माझ्याकडे पैसे नाहीत. मी असं काही मागेन की माझ्याकडे पैसेच पैसे असतील आणि सगळे माझ्या सोबत राहतील. देवी, तुम्ही मला असा वर द्या
की मी जी गोष्ट सोन्याची बनवू पाहीन ती बनेल. तथास्तु. देवी कवीला वरदान देऊन निघून गेली. आता कविराज खुश होता. त्याला वाटलं की आता बहुतेक त्याचं आयुष्य बदलून जाईल. सगळे त्याला जवळ करतील. कविराज त्याच्या घराच्या बाहेर गेला. सर्वात आधी हे घरच सोन्याचं बनवून टाकतो. माझी इच्छा आहे की हे घर सोन्याचं व्हावं. आणि कविराज असं बोलल्याबरोबर त्याचं तुटकं फुटकं घर सोन्याचं झालं. फक्त घरच नाही, घरातील सर्व गोष्टी सोन्याच्या झाल्या. वा वा, आता माझ्याकडे एवढं सोनं आहे. मी श्रीमंत बनलोय. आता तर सगळे गावकरी मला भेटायला येतील. आणि तसंच झालं. कविराजचं सोन्याचं घर लोकांच्या डोळ्यात चमकू लागलं आणि काही वेळातच खूप लोक कविराजकडे आले. अरे बाळा, हे कसं काय झालं? क्षणामध्ये सगळं घर तुझं सोन्याचं कसं झालं? अहो काका, मला वरदान मिळालंय. मला जे हवं ते मी सोन्याचं करू शकतो. हे ऐकून लोक आपसात कुजबुजत होते. जर असं असेल तर तुझा आशीर्वाद पूर्ण शहराच्या भलाईसाठी वापर. जर तू असं केलंस तर तू आम्हा सर्वांसाठी देव बनशील बाळा. सगळेच तुला आशीर्वाद देतील. पण मला करायचं काय आहे? अख्खं शहर सोन्याचं करून टाक. सगळ्यांची गरिबी नष्ट होईल आणि सर्वांची प्रगती होईल बाळा. ठीक आहे काका, माझी इच्छा आहे की हे अख्खं शहर सोन्याचं बनून जावं. कविराज असं म्हणाला आणि हळूहळू अख्खं शहर सोन्याचं होऊ लागलं. ही तर कमालच झाली. धन्यवाद बाळा, खूप खूप धन्यवाद. लोक आनंदाने आपापल्या घरी गेले. सगळे खूप आनंदात होते. सोन्याचं घर, आपण तर श्रीमंत झालो. अरे देवा, हा तर स्वर्गच आहे. सगळे सोनं पाहून खुश होत होते, एक म्हातारी सोडून. म्हातारी उदास होऊन कविराजकडे आली. हे तू काय केलंस बेटा? मी तर फक्त सर्वांना मदत केलीये. नाही बाळा, हे बघ, पाणी पण सोनं झालंय आणि अन्नही. आपण माणसं आहोत. पाणी आणि अन्नाशिवाय कसं जगणार? अशाने हे सगळं शहर उद्ध्वस्त होऊन जाईल. हा तर मी विचारच केला नाही. मला वाटलं की मी लोकांना मदत केली तर लोक माझ्यावर प्रेम करतील, म्हणून मी अख्खं शहर सोन्याचं केलं. आता सगळं पूर्वीसारखं करून टाक बाळा. आजी, हे माझ्या हातात नाही. मला वरदान वस्तू सोन्यात परिवर्तित करायचं मिळालं. अरे देवा, आता मी काय करू? विचार केला होता की आयुष्यात कधी पैशांची कमतरता होणार नाही आणि मला खूप प्रेम मिळेल, पण सगळं मी हे काय करून टाकलं. ती म्हातारी त्याच देवीमध्ये परिवर्तित झाली. तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली कविराज. आयुष्यात पैशांपेक्षा प्रेम आणि आधाराची गरज असते. आता मी माझं हे वरदान तुझ्याकडून परत घेत आहे. हे शहरही आधीसारखं होईल आणि मी तुला आशीर्वाद देते की तुला आयुष्यात नेहमी प्रेम आणि आधार मिळत राहील. तुझं आयुष्य नेहमी आनंदानं भरलेलं राहील कविराज. कविराजने देवीला नमस्कार केला आणि ती अदृश्य झाली. सगळं पूर्वीसारखं झालं. सगळे चकित होते, शामू काका शिवाय. बाळा, मला कोणी मुलं नाहीयेत. तू मला मुलासारखा आहेस. जर तुझी काही हरकत नसेल तर मी तुला दत्तक घेऊ इच्छितो. कविराजच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला जे प्रेम आणि आपुलकी हवी होती ती त्याला परत मिळाली. कविराजला कुटुंब मिळालं.